खाण्याप्रती विशेष आकर्षण असणारी खवय्या ही एकमेव जात। मात्र आता या खवय्यांमध्येही विभाजन होणार असल्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे। त्याला कारण ठरलाय मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचा एक मोठा निर्णय। त्यांनी हिंदू मटण विक्रेत्यांना एक आवाहन केलं। त्यानुसार हिंदू मटण विक्रेत्यांना वेबसाईटवर नोंदणी करून मल्हार सर्टिफिकेट घ्यावं लागणार आहे आणि त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जाते। तर तिकडे उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। भाजपचे वरिष्ठ नेते गुलफाम सिंग यादव यांची विषारी इंजेक्शन टोचून हत्या करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान पाकिस्तानमधील बलूच लिबरेशन आर्मीने एका प्रवासी ट्रेनचं अपहरण केल्याचा दावा केला जातोय। ट्रेनमधील 6 सैनिकांना त्यांनी ठार केल्याची माहिती मिळते। यासह इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। मंत्री नितेश राणे यांनी राज्यामधील मटण विक्रेत्यांसाठी नवं धोरण अंमलात आणलेलं आहे। त्यांनी मटण विक्रेत्यांसाठी मल्हार सर्टिफिकेशन झटका मटण ही नवीन संकल्पना आणली आणि त्यावरून राज्यामध्ये हलाल विरोधात झटका मांस असा वाद होण्याची शक्यता आहे। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपी कृष्णा आंधळे आणि बॅटनं मारहाण करणारा वेगळ्या प्रकरणातील आरोपी सतीश भोसले हा अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही। त्यामुळे तपास यंत्रणांच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलंय। मटणाला मल्हार सर्टिफिकेशन नसेल ते हिंदू समाजाने पाहूही नये, खरेदी करू नये। महाराष्ट्रामध्ये आज घडीला सध्या हलाल विरुद्ध झटका मटणाचा मुद्दा चर्चेत आहे। मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी नवीन उपक्रम जाहीर केला। राज्यभरामधील सर्व झटका मटण दुकानदारांना मल्हार प्रमाणपत्राच्या अंतर्गत नोंदणी करण्याचं आवाहन नितेश राणेंनी केलं। नोंदणीकृत दुकानं हे हिंदूच चालवतील असंही त्यांनी म्हटलंय। मल्हार सर्टिफिकेशन हे भारतामध्ये अस्तित्वात असलेल्या हलाल सर्टिफिकेशनच्या समांतर आहे। वेबसाईटवरती नोंदणी करणाऱ्यांनाच मल्हार सर्टिफिकेट दिलं जाणार आहे। या दुकानांमध्ये शुद्धतेची पूर्ण गॅरंटी असणार असल्याचा दावा नितेश राणे करताना दिसतात। तसंच लोकांनी मल्हार सर्टिफिकेट असलेल्या दुकानांमधूनच मांस खरेदी करावी असा जोरही त्यांनी यावेळी दिलाय। त्यांनी केलेलं आवाहन नेमकं काय आहे ते आपण पाहूया। झटका मटण साठी मल्हार सर्टिफिकेशन हा एक नवीन संकल्पना हिंदू समाजासाठी आणतोय। या झटका मटण सर्टिफाईड मल्हार सर्टिफिकेशनचा वापर आपण जास्त करावा, किंबहुना ज्या मटणाला मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे हिंदू समाजाने पाहूही नये, खरेदी करू नये असं आवाहन या निमित्ताने मी करेन। तर हलाल हा शब्द तुम्ही बऱ्याचदा ऐकला असेल, तसा झटका मटण हा शब्दही तुमच्या ऐकण्यात कदाचित आला असेलही। मात्र याकडे तुम्ही फारसं लक्ष दिलं नसावं, कारण मटण म्हटलं तर ते चविष्ट असावं इतकीच मांस खाणाऱ्या खवय्यांची खरं तर इच्छा। मात्र नितेश राणेंनी हातात घेतलेल्या नव्या मोहिमेमुळे हलाल आणि झटका यात नेमका फरक तरी काय आहे हा प्रश्न अनेकांना पडलाय। तर जास्त ताण घेऊ नका, अगदी सोप्या भाषेत समजावून सांगतो की हलालमध्ये आणि झटका मटणामध्ये नेमका काय फरक असतो ते ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर दोघांमधलाही फरक आपण समजावून घेऊयात। हलाल म्हणजे काय तर हलाल एक अरबी शब्द आहे। हलालचा अर्थ वैध असा होतो। तर इस्लाममध्ये मांस कापण्याची विशिष्ट पद्धत म्हणजेच हलाल। इस्लाममध्ये जनावराच्या रक्ताचं सेवन करण्यास मनाई करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे जनावराच्या मानेवरील रक्तवाहिनी कापली जाते। तर हलाल पद्धतीने कापल्यास जनावराच्या शरीरातून वेगाने रक्त बाहेर पडतं। तर जनावराच्या शरीरातून रक्त बाहेर निघाल्यानंतर ते खाण्यायोग्य होतं। तर हलाल पद्धतीत काही सेकंदात मेंदूशी संपर्क तुटतो आणि प्राण्याला वेदनांची जाणीव कमी होते। हलाल पद्धतीमध्ये प्राणी निरोगी आणि जिवंत असणं गरजेचं असतं। जनावराला कापण्याआधी त्याला चांगलं खाऊ पिऊ घातलं जातं।
मग हलाल पद्धतीत अल्लाहच्या नावाचं नामस्मरण केलं जातं. गैरमुस्लिम व्यक्तीनं मांस कापल्यास ते हलालमध्ये मोडत नाही. एकंदरीतच हलाल म्हणजे काय यावरती आपण एक नजर टाकली. त्यानंतर दुसरा शब्द होता झटका मांस. झटका मांस म्हणजे काय ते देखील आपण समजावून घेऊयात. झटका मांस म्हणजे एका झटक्यात प्राण्याची मान धडापासून वेगळं करणं. मग झटका पद्धतीत जनावराला मारण्याआधी बेशुद्ध केलं जातं. मग मरण्याआधी प्राण्याला जास्त वेदना होऊ नये हा बेशुद्ध करण्यामागचा उद्देश समजला जातो. मग झटका पद्धतीत जनावराला कापण्याआधी त्याला उपाशी ठेवलं जातं. झटका पद्धत ही हिंदू आणि शीख धर्मात वापरली जाते. एकंदरीतच दोन्ही शब्द आणि त्याचा अर्थ आपण समजावून घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान झटका मटण विक्रेत्यांना मल्हार सर्टिफिकेट कसं मिळणार आहे तेही अगदी थोडक्यात समजावून घेऊयात. तो विषय नेमका काय त्यावर एक नजर. तर एकंदरीतच झटका मटण विक्रेत्यांसाठी मल्हार सर्टिफिकेट हे बंधनकारक असेल. त्यानुसार हिंदू मटण विक्रेत्यांसाठी मल्हार प्रमाणपत्र जारी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार झटका पद्धतीनं मटण विकणाऱ्या दुकानदारांना एक खास प्रमाणपत्र दिलं जाईल. प्रमाणपत्रासाठी मल्हार सर्टिफिकेशन.com ही वेबसाईट असेल ज्यावरती मल्हार सर्टिफिकेशन करून घेणं बंधनकारक असेल. तर वेबसाईटवरती फक्त व्हेरीफाईड विक्रेत्यांचीच नोंदणी होणार आहे. ग्राहकांना शुद्ध आणि ताजं मटण मिळण्याचा दावा या संदर्भात करण्यात येतोय मल्हार सर्टिफिकेशन मिळाल्यानंतर. तर एकंदरीतच याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चेसाठी आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत भाजपचे प्रवक्ते अजितजी चव्हाण, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप आणि मुस्लिम वेलफेअर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष सादिक शेख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुरुवात अर्थातच ज्यामुळे हा विषय समोर आलेला आहे त्यांच्यापासूनच आपण करूयात. अजितजी चव्हाण, खाण्यावरूनही आता विभाजन पाहायला मिळणार का? विभाजन कसलंय हेच मला कळत नाही. मी अत्यंत अभिनंदन करतो माझ्या हिंदू खाटीक समाजाच्या बांधवांचं की ज्यांनी अशा पद्धतीचा पुढाकार घेतला. त्याचं कारण असं आहे बघा, मी मांसाहारी आहे. माझ्या धर्मामध्ये खंडोबा, बिरोबा आणि म्हसोबा जी काय आमची ग्रामदैवता असतात त्यांच्या यात्रेमध्ये जो आम्ही बळी देतो, आजा बळी देतो आमच्या कुलस्वामीनी तुळजाभवानीला, तो आम्ही झटक्यात देतो. इतरांनी हलाल विकावं आम्हाला त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं काही आक्षेप नाही, काही नाही. मुस्लिम धर्मियांकरता हलाल पवित्र आहे, त्यांनी हलाल पद्धतीने मांस खावं. आम्हाला झटका पद्धतीने मांस हवं होतं, आम्ही शोधत होतो. परंतु आता बघा सातत्यानं पूर्वीच्या काळी गावामध्ये हिंदू खाटीक समाजाचे आमचे बांधव मांसाहारी लोकांच्या करता बोकड कापत असत. त्यांच्याकडे ते मांस घेण्याकरता मोठी गर्दी व्हायची. पण ह्या व्यवसायामध्ये ठरवून हिंदू खाटीक बांधवांना किंवा जे हिंदू बांधव झटका मटणाचा व्यवसाय करत होते त्या लोकांना गेल्या काही वर्षांमध्ये या व्यवसायातनं अक्षरशः हद्दपार व्हावं लागलं. आता मला असं याच्यामध्ये म्हणायचं की आता फ्लॅट सुद्धा हलाल आलेले. प्रत्येक गोष्टीमध्ये हे हलाल सर्टिफिकेट आहे. आता हे हलाल सर्टिफिकेट काय आहे, त्याची नोंदणी कुठे होतं, ते कोण देतं, आणि हलाल असल्याशिवाय आमचे मुस्लिम बांधव खरेदी करत नाहीत. आता तो त्यांचा धर्म आहे, त्यांनी त्यांचा पाहावा. आमच्या धर्माप्रमाणे जर मांस खाण्याकरता अत्यंत चांगल्या पद्धतीनं सकस, व्यवस्थित, स्वच्छ आणि महत्वाचं म्हणजे विना भेसळीचं मांस जर हिंदू विक्रेत्यांकडनं हिंदू मंडळींना विकत घेण्यासाठी अशा कुठल्या एखाद्या सर्टिफिकेशनची सुरुवात होत असेल तर मला असं वाटतं की याला धर्माशी जोडलं जाऊ नये. हा व्यवसायाचा एक भाग आहे की मला माझ्या पद्धतीप्रमाणे, आणि शीख बांधव तर बघा हलालचं मटण खातच नाही, त्यांना झटक्याचंच कंपल्सरी मटण लागतं, तसं ते खातात. आणि मला असं वाटतं की इतकी वर्ष या महत्वाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष झालं होतं, कारण बहुतांश हिंदू बांधव, मांसाहारी हिंदू बांधव जे आहेत त्यांना अशा पद्धतीनं झटक्याचं मांस अक्षरशः विस्मृतीत जायला लागलं होतं. पण ही आमची परंपरा आहे, कारण प्राण्याला बळी देत असताना त्याच्या मानेची नस कापून त्याचं रक्त जाऊन त्याला तडफडवून मारणं हे आमच्या धर्मामध्ये, म्हणजे शिकारी करता, मृगये करता सुद्धा जेव्हा आमचे राजे महाराजे किंवा पूर्वीचे लोक जात होते तेव्हा मादीला मारू नये, गर्भवती मादीची हत्या करू नये,
लहान प्राण्यांना मारू नये, नर असावा आणि त्याला झटक्यात मारावा असा आमचा मृगयेचा सुद्धा नियम आहे. मी यामध्ये एक गोष्ट सांगतो की ज्यांना याच्यामध्ये धर्म दिसत असेल त्यांनी धर्म पाहावा, पण मग हलाल सर्टिफिकेशनचं समर्थन करणाऱ्यांनी किंवा हलाल सर्टिफिकेशन कसं आवश्यक आहे हे पाहणाऱ्या मुस्लिम बांधवांना आम्ही इतके दिवस जाब विचारत नव्हतो की तुम्हाला कशाला हलाल पाहिजे. मग आता आमच्या बाबतीतही कोणी बोलू नये की आम्हाला कशाला झटका पाहिजे किंवा आम्हाला मल्हार सर्टिफिकेशन का पाहिजे. मध्यंतरी रणजितराव सावरकरांनी सुद्धा पूजा विधीच्या बाबतीमध्ये एक सर्टिफिकेशन, कारण निश्चित बरोबर आहे की राम लिहून बोकडाचा बळी देणं, भेसळयुक्त मांस मिळणं, त्या मांसामध्ये थुंकून देणं, याचे व्हिडिओज आहेत आणि त्यामुळे हिंदू समाजामध्ये निश्चितपणे घबराट आहे की आम्हाला स्वच्छ चांगलं आमच्या आहार विहार आचार पद्धतीप्रमाणे मिळेल की नाही. मिळतंय तर त्याचं स्वागत केलं पाहिजे, त्याचा वाद कसला. बरं, याचा पुढचा प्रश्न मला सादिक शेख यांना विचारायचा आहे. सादिक शेख, जे एका बाजूला सर्टिफिकेशन असलं तरी देखील होणाऱ्या भेसळीकडे देखील त्यांनी लक्ष वेधलेलं आहे. भेसळयुक्त काही खावं लागू नये यासाठी या सर्टिफिकेशनकडे लक्ष वेधलं जाताना दिसतंय. हा आरोप मान्य आहे का? निर्णयाच्या बाजूने आहात की विरोधात आहात? सादिक शेख. भेसळीच्या बाबतीतला जो आता त्यांनी मांडलेला मुद्दा आहे, अपवादात मग काही गोष्टी असतील, परंतु जे मुस्लिम कुरेशी कसाब समाजाचे विक्रेते, मटण विक्रेते आहेत, त्यांच्याकडे असणारा बहुतांशी हा ग्राहक जो आहे, तो विश्वास ठेवणारा ग्राहक जो आहे, तो आपला हिंदू बांधव आहे. आणि कित्येक शतकं झाली या देशामध्ये आपल्या 12 बलुतेदाराच्या पद्धतीमध्ये सुद्धा एक मुलाने नावाचं बैत आहे. 12 बैतीपैकी एक गावची मुलांकी दिली जाते आणि त्या मुलाण्याचं काम काय असतं तर त्या गावची असणारी यात्रा, आखाडी, यावेळेस असणारा तिथं कोंबडी कापणे, बकरे कापणे ह्याचं काम सुद्धा मुलांना दिलं जात होतं. म्हणजे इतक्या शतकामध्ये ह्या देशामध्ये जो प्रकार चालला होता, त्या मुलांनी नावाचं वतन सुद्धा, इनामी वतन सुद्धा तुम्हाला गाव खेड्यामध्ये दिसत होतं. तर ते टिपिकल मुस्लिम समाजाचंच होतं. ते कशासाठी दिलं जात होतं? आतापर्यंतच्या लोकांना या गोष्टीची पूर्व जाणीव ठेवून अभ्यास करूनच त्यांनी मुलांनी वतन, इनाम किंवा ते 12 बैतेपैकी एक बैते दिला असेल ना मुस्लिम बांधवांना, ह्याच्यावर सुद्धा विश्वास आपल्या मित्रांनी ठेवणं गरजेचं आहे. जर ज्या ठिकाणी भेसळ होत असेल तर भेसळीसाठी आपल्याकडे शासनाने केलेले वेगवेगळे खाते आहेत, अन्न प्रशासन आहे, बाकीचे आहे, त्यांच्या माध्यमातून त्यांच्यावर उचित कारवाई झालीच पाहिजे. भेसळ जर कोण करत असेल तर त्याच्यावर कारवाई करून योग्य त्या पद्धतीनं त्याला कायदेशीर प्रक्रियेला सामोरं गेलं पाहिजे, याचं मी समर्थन करतो. परंतु भेसळ करणारा एका विशिष्ट वर्गाचा किंवा विशिष्ट धर्माचाच आहे हे मानणं सुद्धा मला अजितजी येणार मी आपल्याकडे. बोला तुम्ही सादिकजी. त्यामुळे आपण आतापर्यंत जर आपल्या देशामध्ये जी संस्कृती पाहिली किंवा असलेले आतापर्यंतचे जे आपण पद्धत पाहिली, गेले कित्येक शतक आपण गाव खेड्यामध्ये गेलं तर आपल्याला मुलांनी इनाम भेटतं. त्यांचं काम काय आहे तर त्यांचं काम आखाडीमध्ये, जत्रेमध्ये कोंबडी बकरी कापणे त्याच पद्धतीचं काम आहे. मग हा विश्वास का ठेवला होता ह्याचा सुद्धा आपण थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की धर्मात, जर अजितरावनी अतिशय चांगला एक शब्द वापरला की आम्हाला आमच्या धर्माप्रमाणे खायला काय अडचण आहे, तर अजिबात काही अडचण नाही. बरं, इस्लाम सुद्धा शिकवतोय लकुम दिनुकुम वली दिनी, तुम्ही तुमच्या धर्मावर जगा, आमच्या धर्मावर जगतो. त्याच्या पुढे जाऊन आपण भारत देशामध्ये राहतो, संविधानानं प्रत्येकाला खानपानाचा अधिकार दिलेला आहे. तुम्हाला जे खायचे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने खाऊ शकता, आम्हाला जे खायचे ते आमच्या पद्धतीने खाऊ शकतो. त्याच्यामध्ये ओव्हरलॅपिंग करायचं आणि एकमेकांना विरोध करायचं किंवा एकमेकाला टार्गेट करणं योग्य नाही असं माझं मत आहे. बरोबर आहे. टार्गेट न करणं जरी असलं तरी देखील विरोधकांची मात्र एक वेगळी भूमिका पाहायला मिळते. कारण एका बाजूला जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं वक्तव्य असेल, रोहितजी पवार यांनी केलेलं वक्तव्य असेल, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगतापही आपल्यासोबत आहेत. प्रशांत जगतापजी, निर्णयाच्या बाजूनं की निर्णयाच्या विरोधात, की यातही आता राजकारण होताना दिसतंय? प्रशांत जगताप. हा शुद्ध मूर्खपणा आहे. शेख चिलीचा कारभार या एकूणच महाराष्ट्र गव्हर्नमेंट मार्फत महायुती सरकारचा चालू आहे. अरे कसला हलाल आणि कसला या ठिकाणी झटका मटण्याच्या नादी लागलाय. ज्यांची पोटं रिकामी त्यांची पोटं पहिली भरा. या ठिकाणी या राज्याच्या 13 कोटी जनतेपैकी किमान 1.5-2 कोटी लोकांची रोज उपासमार होती, ही आताची सद्य परिस्थिती आहे. एखाद्या मंत्र्यांनी शेतकऱ्यांना हमी भाव कसा मिळेल, शेतकरी आत्महत्याग्रस्त कसा होणार नाही याची काळजी करावी. एखाद्या मंत्र्यांनी आपल्या शहरात, आपल्या मतदारसंघात, राज्यामध्ये या ठिकाणी जे काय एकूणच काही मेळघाट सारख्या ठिकाणी उपासमार होतीये, कुपोषण होतंय, अशा प्रकारच्या लोकांना त्या ठिकाणी अन्नधान्य कसं मिळेल याची व्यवस्था करावी. पण दुर्दैवाने एखाद्या माजी मुख्यमंत्र्याचा मुलगा राज्याचा मंत्री झाल्यानंतर हलाल आणि या ठिकाणी झटका मटण्याच्या नादी लागलाय. हे या राज्याचं दुर्दैव असं मला या ठिकाणी सांगावं वाटतं. अरे तुम्हाला जर एवढीच नका जाणीव असेल समाजाची आणि धर्माची, तर या ठिकाणी त्या तुमच्या धर्माच्या लोकांना ते निदान जेवायला घाला. मी सुद्धा हिंदू आहे. आपल्या राज्यात आजही ज्या ठिकाणी शेकडो लोक जी रस्त्यावर, फुटपाथवर
फक्त उपासमारीमुळे मरतात किंवा दिवसभर भीक मागितल्यानंतर रात्री निवारा घेत असताना एखादी पोरशी कार येते आणि त्याला नाही का त्या ठिकाणी चिरडून टाकते, त्यास तो माणूस नाही का उपासमारीमुळे मरणार नाही किंवा भीक मागून मरणार नाही, याच्यासाठी त्याला चांगल्या शेल्टरची सोय करा. तसं केलं निश्चित तुम्हाला आशीर्वाद पण मिळतील आणि मतं पण मिळतील. पण एखादा मंत्री जर शेख चिल्लीच्याच भूमिकेत असेल तर त्याला ईश्वर सुद्धा जागा करू शकत नाही. अजितजी, ही भूमिका शेख चिल्लीची की नेमकं काय? आपण ऐकलं असेल आता प्रशांत जगताप काय म्हणाले, जितेंद्र आव्हाडही काय म्हणालेले होते आणि रोहितजी पवारही काय म्हणाले होते. अगदी बरोबर, मी ऐकलं प्रशांत जगतापांना, मी अत्यंत शांतपणे ऐकत होतो. प्रशांतजींचा खूप वैचारिक कोंडमारा झाल्याचं दिसतंय मला. त्या वैचारिक गोंधळातनं त्यांनी ही सगळी विधानं केलेली. प्रशांतजी, प्रत्येक गोष्ट त्या त्या ठिकाणी असते. आता बघा, तुमच्या मावळामध्ये प्रत्येक मावळात जवळपास माझे नातेवाईक आहेत. तुमच्याकडे बोलायचंच मटण खाता. आता हे बोलायचं मटण काय विशालजी? तर बोलायचं मटण म्हणजे फक्त मेंढी खातात. तर ह्या आमच्या प्रथा परंपरा आहेत, त्या आहार विहार विचार याच्या सगळ्यामधल्या आहेत. माझं प्रशांतजींना एक आव्हान आहे. प्रशांतजी, तुम्ही म्हणताय की हा शेख चिल्ली पण आहे, पण तुमच्याच पुण्यामधले आलेले अनेक लोक भीतीपोटी मुंबईमध्ये मटण खात नाहीत. आम्ही त्यांचा पाहुणचार करायला जातो, ते म्हणतात नाही नाही मासे खाऊ घाला, इथं तुमच्याकडे मटणात हॉटेलमध्ये काय मिळेल काय सांगते. ही वस्तुस्थिती प्रशांतराव, हे लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या भागामध्ये बोलायचं पुरंदर आणि खाली घाट उतरल्यानंतर खालच्या भागामध्ये तुम्ही सांगून बघा, फक्त खा तू बोकड, मारतील लोक आपल्याला. ह्या श्रद्धा आहेत आमच्या. आणि हे कधी सुरू झालं किंवा हे का झालं, तर मला असं म्हणणं आहे की आमच्याकडे जे मुलांनी बांधव आहेत, जे पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष आमचे वतनदार आहेत, मी सुद्धा माझ्या गावचा देशमुख आहे, पाटील आहे, आमच्याकडे प्रथा परंपरा आहेत. आमच्याकडे आम्ही यात्रेला बोकड कापतो, तो आम्ही कापतो. आणि ही जी मंडळी इथे कातडं सोडण्याचं काम करतात, बाकीच्या इतर गोष्टी करतात. माझं स्पष्ट म्हणणं असं आहे की या आमच्या गाव कामगार बांधवांवरती आमचा काही रोषच नाही. मूळ मुद्दा काय की शहरीकरण वाढल्यानंतर एका विशिष्ट धार्मिक संस्थेचा पगडा असणारच आम्ही खाऊ पिऊ विकू असं आहे. बरोबर प्रशांतजी, तोच कमी करण्याचा आणि विक्रेत्यांची वर्गवारी करण्याचा हा घाट आहे का? मुळात विषय असा आहे की मान्य चव्हाणजी जे म्हणतात त्याच्यामध्ये मी त्यांना सांगू इच्छितो, पूर्वी दळणवळणाच्या संधी खूप कमी होत्या. या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्येच पुण्यातली नाही का लोक कोल्हापूर सातारा जाण्याचं प्रमाण कमी होतं. त्या राज्यामध्ये एका नॉनव्हेजचा प्रकार जो मटणामध्ये मोडतो ते खाल्ल्यानंतर उष्णता जास्त होते किंवा उष्णता कमी जाते. अशा प्रकारचा एकूणच म्हणजे फरक असल्यामुळं या ठिकाणी मेंढी खाली जायची, तिकडं बोकड खाल्लं जायचं. पण अलीकडच्या काळामध्ये हा सगळा बदल झाला. लोक इकडचे तिकडं म्हणजे स्थलांतरण. अजितजी बोलतात, त्यांचा आवाज येत नाही आपल्यापर्यंत. अजितजी, असं आहे विशालजी, आमच्याकडे बोलाई नावाची देवी आहे. त्या बोलाईच्या देवीला बोकड चालत नाही, अंगावर उठतं, म्हणून कोणी ते खात नाही. हे आमच्या धार्मिक संकल्पना आहे. माझी प्रशांतरावांना स्पष्टपणे माझं सांगणं आहे की घ्या ना धर्माचं नाव, आमची धार्मिक अडचण आहे, आमच्या देवीला नाही चालत म्हणून आम्ही खात नाही. या भावना आहेत पुणे जिल्ह्यामधल्या लक्षावधी लोकांच्या, जिथनं त्यांना उद्या निवडणूक लढून निवडून यायचंय, अशा लोकांच्या धार्मिक भावनांचा कसा अनादर करणार. मला फक्त एवढंच म्हणायचं विशालजी, हलाल सर्टिफिकेटच्या नावाखाली जे कोट्यवधी रुपये जमा होतात दरवर्षी, ते कुठल्या संस्थेला जातात, ती संस्था काय काम करते, आणि सादिकजी उत्तर द्या. उलेमी इस्लामी या संस्थेकडे या हलाल सर्टिफिकेटचे पैसे जातात की नाही. आणि माझं स्पष्ट असं म्हणणं आहे की एखादं म्हणजे आता अशी परिस्थिती आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये हलाल 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 आलेलं आहे. आणि आम्ही फक्त आमचं खाणं आम्हाला प्युअर मिळावं, त्याच्यामध्ये गोमांसाची भेसळ असू नये, त्याच्यामध्ये म्हशीच्या मांसाची भेसळ असू नये, तसे असंख्य प्रकार मुंबई पुणे आसपासच्या महानगरांमध्ये घडतात. बोकडावरती राम लिहून त्याचा बळी दिला जातो आणि एक प्रकारे हिणवलं जातं. मला असं वाटतं की आमचा काही हलाल सर्टिफिकेटला विरोध नाही, त्यामुळे आलं आमचं मटणाचं मल्हार सर्टिफिकेशन, हिंदूंनी त्यांच्याकडनं मटण खरेदी केलं तर इतरांच्या पोटात दुखायचं काय कारण आहे. आम्ही कोणाला विरोध करत नाही. आमच्या लोकांमध्ये आम्ही जागृती करतोय की आपल्याला मांसाहार करायचा, तो बोकडाचाच करायचा, स्वच्छ करायचा, चांगला करायचा. आणि माझं एक स्पष्ट विरोधकांना म्हणणं आहे की मल्हार सर्टिफिकेशनला विरोध करत असताना तुम्ही लोक कराल का हलालला विरोध? प्रशांतजी उत्तर द्या. मुळात मी विषय चव्हाण साहेबांना सांगू इच्छितो, मी सुद्धा पुण्यातला आहे, मी सुद्धा मराठा आहे, माझ्या घरी सुद्धा म्हणजे हवेली तालुक्यात असल्यामुळे बोलाई आहे. पण मी बकऱ्याचे मटण खातो, बोकडाचे मटण खातो, कारण की त्या पूर्वीच्या परंपरा होत्या आणि हीच परिस्थिती कमी अधिक प्रमाणात सगळ्या ठिकाणी झालेली आहे. माझं म्हणणं, मी हलालचं आणि झटक्याचं दोन्हीचं समर्थन करत आहे, दोन्ही सर्टिफिकेटचं समर्थन करत नाही. पण माझं म्हणणं एवढं आहे की आपण या ठिकाणी मतदार सर्टिफिकेट जारी करून किंवा ते बंधनकारक करून
या ठिकाणी दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करतायत. आता हे फक्त सर्टिफिकेट पुरता झाला विषय. इथून पुढं या नका हॉटेलमध्ये हलाल मिळतं का झटका मिळतं ते खाणार, मग त्या ठिकाणी नका एकूणच नका तुम्ही तिथला नका कुक कोण आहे याच्यावर जाणार, तिथला नका कटिंग कोण करतंय ते त्याच्यावर जाणार. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यापेक्षा राज्य सुस्थितीत कसं चालेल, राज्य कर्जमुक्त कसं होईल, इथल्या सर्वसामान्य माणसाला रोजगार कसा मिळेल, त्याच्या पोटाला 2 वेळचं अन्न कसं मिळेल याच्यावर सरकारने नक्की लक्ष द्यावं, हीच आमची माफक अपेक्षा आहे. अजितजी उत्तर देतील या संदर्भात. मात्र मल्हार प्रमाणपत्रानं तुम्हाला नेमकं काय सिद्ध करायचं, मांस कोणत्या पद्धतीनं खावं ही वैयक्तिक बाब नाही का अजितजी? विशालजी असं आहे की हलाल सर्टिफिकेशन छापावं लागतं, विमानामध्ये सुद्धा ते हलाल आहे की नाही हे लिहावं लागतं. या कुठल्या तरी धर्माच्या धार्मिक भावना आहे त्या आम्ही मान्य करतो की नाही? मान्य करतो. माझं फक्त म्हणणं इतकंच आहे की इतरांच्या हलालचे लाड नको त्या ठिकाणी होतात. अगदी स्पष्टपणे मी सांगतोय की हलाल असल्याशिवाय मुस्लिम धर्मीय मंडळी कुठेही काहीही विकत घेत नाहीत, खात नाहीत, पित नाहीत, काहीच करत नाहीत. हा त्यांचा धार्मिक प्रश्न आहे, बरोबर आहे. आम्हाला त्याच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही. पण आम्ही जर आमच्यात जागृती आणतोय, जगताप साहेब मला एक गोष्ट सांगा, मुंबईमध्ये असंख्य प्रकार आहेत. मी आपल्याकडे तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवतो. बोकडाच्या मांसामध्ये गोमांसाची भेसळ होते, मांस थुकून दिले जाण्याचे प्रकार होतात. त्या ज्या पद्धतीनं मानांकन असायला हवी ती मानांकन पाळली जात नाही, तिथं स्वच्छता पाळली जात नाही. या अडचणी आहेत ना आमच्या. आणि माझं म्हणणं काय माहितीये का की मागणी तशी पुरवठा. तुमचा बहुसंख्य ग्राहक जर हिंदू आहे तर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर त्याला झटका पद्धतीने द्या ना. आम्हाला प्राणी तडफडून मारून त्याचं मांस खाण्यामध्ये इंटरेस्ट नाही. आम्हाला स्वच्छ मांस हवं. नक्कीच अजितजी, वेळ कमी. मात्र सादिकजींना मला प्रश्न करायचा. सादिकजी, आता तरी हे सगळं भेसळ असेल किंवा होणारे आरोप थांबतील का? सर्टिफिकेशनमुळे नेमका यावरती वचक बसेल का? सादिकजी अगदी थोडक्यात. काय झालं तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर साहेबांनी अजितरावांनी 3 प्रश्न उपस्थित केले. ते हाल करून मारणे. हलाल जे आहे ते हलाल फक्त मांसाबद्दल नाही, हलाल म्हणजे वैधता. ज्या इस्लाम मध्ये वैध दिलेल्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्टी, वस्तू वापरण्यापासून सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये क्रायटेरिया आहेत. आपले परफ्युम्स आहेत, त्याला सुद्धा हलाल सर्टिफिकेशन आहेत. त्या क्रायटेरियानुसार हलाल सर्टिफिकेट असेल ते हलाल मानलं जातं. त्या वस्तू वापरण्याबद्दल इतरांच्या बद्दल कुणी काय ऑब्जेक्शन त्यांचं काहीच नाही. दुसरी गोष्ट भेसळबद्दल त्यांनी बोललं. मुंबईतील आपण महाराष्ट्रामध्ये असंख्य उदाहरणं अशी बघितलेली आहेत. पंढरपूरची मागच्या वर्षी आपण बातमी पाहिलेली की तिथं कुत्र्याचं मटण दिलं जायचं हॉटेलमध्ये. तर ती व्यक्ती कोणी मुस्लिम नव्हती. ती भेसळ करणारी व्यक्ती मुस्लिम नाही. भेसळचा क्रायटेरिया जर तुम्ही लावला तर त्याच्यामध्ये जात आणि धर्म बघणं योग्य नाही, असं माझे एक मैत्री खातीर सूचना आहे. दुसरी गोष्ट, हलाल सर्टिफिकेशन ह्या प्रत्येक वस्तूसाठी आहे. मुस्लिम बांधवांनी ते घ्यावं ना मल्हार सर्टिफिकेशन. धर्माचा प्रश्न येतो कुठे? मुस्लिम बांधवांनी हिंदूंना मल्हार सर्टिफिकेशन असलेलं मटण द्यावं, मुस्लिमांना हलाल द्यावं. विषय संपला. झटका अजितराव ज्यांना खायचा आहे त्यांच्याबद्दल मुस्लिम धर्मीय तुम्हाला कंपल्शन करणारच नाही. हलाल ज्यांना खायचे त्यांच्यासाठी हलाल सर्टिफिकेशन असलं पाहिजे. हलाल म्हणजे हाल करून मारणे हा केलेला अपभ्रंश आहे. लोकांच्या मध्ये माझं फक्त म्हणणं एकच आहे साहेब, जर आमच्या मुस्लिम बांधवांना जे मटणाचं दुकान चालवतात त्यांचा 90% ग्राहक जर हिंदू आहे, जर त्यांचं म्हणणं आहे आम्हाला मल्हार सर्टिफिकेशन द्या तर द्या. ज्याला हलाल पाहिजे त्याला हलाल द्या, ज्याला मल्हार पाहिजे त्याला मल्हार द्या. आमच्याकडून पुरवठा जो आहे हलालचा आहे. आणि बरं, तिन्ही मान्यवरांसाठी एकच कॉमन प्रश्न आहे. एकेका वाक्यात मला उत्तरं अपेक्षित आहेत की कसाई खाटीक सर्वत्र आजपर्यंत एकाच ठिकाणी दुकानं लावताना दिसत होती. त्यांच्यात आता या कारणामुळे विभागणी होणार का? गट पडणार का? सुरुवात अजितजी मी आपल्यापासून करतो. बोला अजितजी. व्यवसायाची उलाढाल लाखो रुपयामध्ये 90च्या दशकात होती. आमचा एक हिंदू खाटीक बांधव शहरामध्ये दाखवा, तो व्यवसाय करू शकत नाही. आमचे असंख्य हिंदू खाटीक बांधव बेरोजगार झाले. त्या हिंदू खाटीक बांधवांचा उत्तम व्यवसाय होता, त्यांच्या अनेक पिढ्या व्यवसायामध्ये होत्या. ते अचानक गेले कुठं कुठं परागंदा झाले याची कोणाला काळजी नाही का? त्यांना मिळू दे परंपरागत व्यवसाय. साहेबांना मुलांची काळजी आहे, आमच्या हिंदू खाटीक समाजाची काळजी करेल कोण? हिंदू खाटीक बांधवांचा अजूनही अत्यंत उत्तमपणे व्यवसाय साताऱ्यामध्ये सुरू आहे. आमच्या ठिकाणी असलेले चांगले प्रतिष्ठित आहेत, प्रतिष्ठित आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचा व्यवसाय त्यांच्या ठिकाणी चालू आहे. प्रशांतजी, ओव्हरलॅपिंग व्हायचा काही संबंध नाही. माझ्या स्वतःच्या भागात जिथे लोकप्रतिनिधी म्हणून कामकाज केले ज्या शहरात मी राहतो त्या ठिकाणी आजही हिंदू भाषिक खाटीक म्हणून कामकाज करतात. अगदी माझे मित्र गालिंदे असतील किंवा अहिल्यादेवी मटन शॉप असेल किंवा आणि मुस्लिम सुद्धा दोन्ही ठिकाणी कुठे ज्यांना परंपरागत व्यवसाय करायला त्यांच्या अडचण काय. पण एवढं नक्की आहे
की या अशा सर्टिफिकेशनमुळे सर्टिफिकेशनची अडचण प्रशांतजी फक्त कंपनी कुणाची आणि कुणाच्या मालकीची एवढंच आहे का? प्रशांतजी, हलाल सर्टिफिकेशन का घ्यावं लागतं हे विचारा ना तुम्ही. हलाल सर्टिफिकेशन कोण देतं? जमात उलेमा इस्लामी. याचे पैसे कोणाकडे जातात? ती संस्था रजिस्टर आहे का विचारा. दरवर्षी हजारो पैसे हलाल सर्टिफिकेशन का असावं? आमचा विषय हलाल सर्टिफिकेटच्या नावाने केलेला भाव आहे. मी काय म्हणतो प्रशांतजी, तुम्ही तुमच्या भागातल्या लोकांना सांगा, तुम्ही घेऊ नका मल्हार सर्टिफिकेशन. ज्याला घ्यायचं तो घेईल, ज्याला नाही घ्यायचं तो नाही घेणार. आपण विरोधक म्हणून विरोध का करताय? करावं, सरकारने कुणाची चौकशी करावी हा आमचा पार्टच आहे. सरकारने किमान लोकांमध्ये भांडणं लागणार नाही, लोकांमध्ये धार्मिक तेढ निर्माण होणार याची काळजी घ्यावी, हीच आमची माफक अपेक्षा. भांडणं लागतील मला सांगा. भांडणाचा मुद्दाच कुठे येतो मला सांग. काय भांडणाचा मुद्दा आहे? असं आहे, कसा भांडणाचा मुद्दा आहे? आजपर्यंत सर्टिफिकेशन चालू आहे. आम्ही विचारलं का सर्टिफिकेशन बाबा आहे का? कशासाठी? कोण देतं? पक्षाचे पैसे कुठे जातात? विचारलं का? राणे साहेबांचं स्टेटमेंट क्लिअर आहे की हिंदूंनी इथून पुढे हिंदूंच्या दुकानात जाऊन मटण घ्यावं. हे राणे साहेबांचं आधी स्टेटमेंट आहे, ते पर्यंत तुम्ही चेक करावं. अडचण काय? नाही, पण माझं एक मत आहे, किती ओरडलं तरी कस्टमर हा जो आहे, ग्राहक हा क्वालिटीकडेच जाणार. काही दिवस याचा फरक पडेल, परंतु निश्चितपणे 100% पुन्हा जे आहेत व्यावसायिक, आजपर्यंत व्यवसाय करणारे, त्यांची दर्जा, त्यांच्याकडे कुठल्या प्रकारची भेसळ नाही, त्यांची क्वालिटीची जाणीव असणारा कस्टमर जाती धर्माच्या आधारे किती फूट पाडायचे प्रयत्न केले तरी फूट पडली जाणार नाही. काही बिघडलं का? मग मल्हार आल्याने असं काय बिघडणार आहे? कुठे एवढा? निश्चितच आहे. एक महत्वपूर्ण निर्णय राज्यामध्ये घेण्यात आलेला आहे. त्याचे येत्या काळामध्ये काय पडसाद उमटतात याकडेही आपलं लक्ष असेलच. मात्र वेळात वेळ काढून सादिकजी, अजितजी आणि प्रशांतजी आपण या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.